साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीसाठी निवारा उपलब्ध व्हावा म्हणून रमाई आवास घरकुल योजना कार्यान्वित केली आहे। या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी लष्कर जाममुनी समाज बिल्डर क्लब येथे रमाई आवास घरकुल योजनेचे मार्गदर्शन शिबिर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने आयोजित केलं होतं। मला असं वाटतं पहिल्यांदाच आपल्या शहरात असं शिबिर होत असेल रमाईचं, आणि त्याची सुरुवात आपण इथून लष्कर विभागातून करत आहोत। आज मी महापालिकेचे सगळे अधिकारी आणि कारंजे साहेबांचा खास करून त्यांचे आभार मानते की त्यांनी हे शिबिर घेतलं आणि राजू क्षीरसागर यांचे सहकारी त्यांनी पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित केलं। 3 महिन्याखाली आपण धनंजय मुंडेजींकडे मीटिंग घेतली होती की रमाई आवास जिथे जिथे मी जाते तिथे सगळ्या आया बहिणी मला भेटतात की ताई आमचं रमाईचं झालं नाही, रमाईचं झालं नाही, रमाईचं झालं नाही। सोलापुरात फक्त एकाच ठिकाणी सगळी रमाईची प्रकरणं होतात, आपल्या इथे होतच नाही, सर्वात जास्त मागासवर्गीय असून सुद्धा। आणि म्हणून मला या गोष्टीचं दुःख झालं की आपल्या इथे एवढे मागासवर्गीय, एक तर खूप गरीब, आपण कचरा वेचणारे महिला आहेत, बांधकाम कामगार आहेत, या ठिकाणी वीटभट्टीचे कामगार आहेत, अत्यंत गरीब कारंजे साहेब हातावरती पोट असणारी ही लोक, त्यांना खरंच गरज आहे घरांची, आणि त्यांच्यापासून तेच या योजनेपासून वंचित आहे। आणि खरं तर रमाई आवास योजना एवढी चांगली योजना आहे, काँग्रेस सरकारचीच योजना आहे, आणि एवढी चांगली योजना आणि कोट्यावधी रुपये पडून आहेत तरी हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, केवळ काही लोकांच्या लापरवाहीमुळे, हलगर्जीपणेमुळे। आणि ह्या अटी ह्याच्या इतक्या कडक आहे की ही म्हणजे योजना ही लोकांपर्यंत सोप्या पद्धतीत कशी पोचावी ह्याच्यावर न विचार करता ही योजना कशी नाही पोचावी हे जास्त मला कधी कधी योजनेमधून दिसतं। शासन बदलतं आणि अटीतटी अजून स्ट्रिक्ट होतात। आधी 7-12ची अट नव्हती, मग ती आणली, मग घोषित अघोषित झोपडपट्टी, मग आता हेमगड्डीजी सांगत होते आधी तर जातीच्या दाखल्याची पण अट नव्हती आणि मग ती पण आणली। जंगमजींनी ह्याच्यामध्ये खूप मोठं काम केलंय। तर मी कारंजे साहेबांचे मनापासून आभार मानते की सर्वात मोठा विषय होता तो टॅक्सचा, की तुम्ही टॅक्स नाही भरू शकत आणि ती महत्वाची अट आहे, पण खरा अधिकारी तोच असतो जो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती सोबत प्रशासकीय इच्छाशक्ती पण तेवढीच महत्वाची आहे। यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, ज्येष्ठ नेते नरसिंह आसादे, कार्याध्यक्ष मनोज एलगुलवार, नगर अभियंता संदीप कारंजे, माजी सभापती बसवराज म्हेत्रे, माजी नगरसेवक जेम्स जंगम, काँग्रेस उपाध्यक्ष हनुमंत साहेबोडू, मोची समाज माजी अध्यक्ष दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासलोकर, मारुती जंगम, रमेश फुले, यल्लाप्पा बुगले, वाघमारे साहेब, जगदणी साहेब, गणेश कोळी, पुजारी साहेब यांच्यासह इतर मान्यवर व महापालिकेचे तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी लष्कर भागातील नागरिकांना रमाई आवास घरकुल योजनेची कागदपत्रांची माहिती देण्यात आली। यावेळी नवीन अर्ज देखील भरून घेण्यात आले।